नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो आज ब्लॉग बनवाले. तर आमच्यासोबत आहे सुयोग, निलेश दादा, त्याच्यानंतर नितीन सर, पियुष आणि ऋषल दादा. ऋषल दादाने घेतलं होतं पाठवली गिटार आणि त्याला एक शेत दिसला, तो नांगरत बसला. मग आम्हाला लागला तिथं आडवा तिडवा रस्ता. मग आम्ही त्या आडवा तिडवा रस्त्यावरून पोहोचलो आमच्या लोकेशनवर. आणि लोकेशन म्हणाल भल्लाच खतरनाक होता. तर ऋषल दादांना एक झंडा हातात घेऊन घेतला होता आणि पै मग आम्ही सरळ सरळ गेलो. आम्ही तिथं पोहोचल्यावर आम्हाला एक भल्ला मोठा बोगदा दिसला. बोगदा दिसल्यानंतर आम्ही तिथं विचारलं मामाले का मामा हे काय. मामा म्हणे हा म्हणे वाघाचा बोगदा आहे म्हणे, वाघ आता दूधपोळीचा काला खाली गेला आहे म्हणे. मग आम्ही तिथं टेंट बांधायला सुरुवात केली. असं वाटे कवा कवा होते या टेंट बांधून कवा कवा नाही. मग फायनली आम्ही तिथं हा टेंट बांधला. मग तिथं पोहोचल्यावर एकाच्या अंगात अरिजित सिंग आला. मग त्यानं भल्ली गिटार वाजवली आणि बाकीच्यानं भल्ल्या टाळ्या वाजवल्या जोरजोरात. हे पाहून ऋषलच्या पोटात दुखायला लागलं. मग ऋषल दादाने आपली गिटार वाजवली बोलाबाईचे गाणे म्हणतात. आणि एकानं त्याच्या तोंडात केळं कचकन कुचकून दिलं. मग आम्हाला भल्ले भुका लागत. आम्ही केळं खात बसलो. घरावर तर एका वाण्यासारखा टुंग टुंग केळं खात होता. मग आपला ऋषल तर एवढा फेकत आहे का तो म्हणे माझ्या घर आहे म्हणे. हे घर त्यानं आम्हाला दाखवलं. हे माझ्या बाबाची रूम आहे, माझ्या आईची रूम, माझ्या बाबाची रूम. असं करत करत त्यानं आम्हाला ह्या रूम दाखवला. भल्ला फेकत होता. मग त्यानं आमच्यासाठी चहा आणला तिथून. हे काय म्हणे 2-2 कप चहा प्या म्हणे, थंडी आहे तर चर्च करा म्हणे. आम्ही रपकन. मग ऋषलला त्याच्या इंजिनिअरिंगचे मित्र भेटले. मम्मी नेम आणि मम्मी का नाम क्या तुम्हारा? सिलो. सिलो है, सिलो उधर दूरो. और योर नाटो योर नेम्स नाम आपका नाम नहीं है आपको. सेकंड थैंक यू. मग तिथून आम्ही एका उंचावर असलेल्या देवीच्या मंदिरावर गेलो. अशा पद्धतीने आम्ही आमचा ब्लॉग केला. तुम्हाला जर आमच्या संगमंग याचं जर असेल तर तुम्ही आमच्या संग येऊ शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय ऑल ऑफ यू फ्रेंड.